तुम्ही मोठे व्हाल आणि दुसऱ्याला मोठे कराल तरच तुमची किंमत असते. इतरांची किंमत ठेवली तर स्वतःची किंमत राहते, अन्यथा स्वतःला काडीची ही किंमत उरत नाही. याला व्यवस्था म्हणतात. आणि ही जर व्यवस्था बदलायची असेल तर कार्यकर्त्याची अवस्था सुद्धा बदलली पाहिजे, अन्यथा तुमची सुद्धा परिस्थिती बदलायला किंवा धुळीस मिळायला, तुम्ही स्वतः मोठे होत असाल, शुभेच्छा आहेत, पण दुसऱ्या सुद्धा कुणाला तरी मोठं होण्याची, प्रतिनिधित्व मिळवून देण्याची किंवा काहीतरी वेगळं करण्याची इतरांना सुद्धा संधी द्या. दुसऱ्याला मोठं करण्याची फॅक्टरी आपल्या आसपास निर्माण झाली पाहिजे, तरच व्यवस्था परिवर्तनामध्ये इतरांचं परिवर्तन होऊ शकतं. अन्यथा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या हे फक्त स्वतःचं हित पाहतात, दुसऱ्याचं हित कधीच पाहत नाहीत. मी जर घडत असेल, मी जर काहीतरी घडवत असेल, तर मी दुसऱ्याचं पण आयुष्य घडवलं गेलं पाहिजे, हे फक्त स्वप्न उराशी बाळगायचं. आपणही मोठे होऊ शकतो आणि दुसरा सुद्धा. व्यवस्था कुठली पण असू द्या, कार्यकर्ते जर लढणारे असतील तरच त्या लढण्याला आणि कार्यकर्त्याला महत्व आहे. आज प्रत्येक जण आपल्या आपल्या पक्षाचं, आपल्या आपल्या विचाराचं दुकान चालवतोय. सामान्य माणसाचं कुणालाही देणं घेणं नाही. आणि जो कार्यकर्ता सामान्यातून येतो, कारण कार्यकर्ते कधीच श्रीमंताच्या घरात तयार होत नाही, ते थेट तुमच्यावर अधिराज्य गाजवायलाच येतात. पण तेच कार्यकर्ते ज्यावेळेस प्रस्थापित होतात किंवा बड्या हुद्द्यावर, मोठ्या लोकांच्या पदावर जातात, त्यावेळेस ते सुद्धा इतरांना विसरणं, डावलणं किंवा इतरांना गृहीत धरणं अशा पद्धतीचं आयुष्य जगतात. मला प्रश्न या गोष्टीचा पडला, जगण्याचं महत्व प्रत्येकाला माहितीये, जगणं प्रत्येकाला गरजेचं वाटतं, पण त्याच्या अडचणी, त्याचं एकंदरीत लाईफस्टाईल हे सध्या कुणाला कळायला तयार नाही. तुम्ही म्हणाल मी कुठल्या विषयावर बोलतोय? मी सामान्य व्यक्तीच्या प्रतिनिधित्वाबद्दल बोलतोय, ज्या प्रतिनिधित्वाला झिरो किंमत आहे. जो जवळचा आहे त्यालाच काहीतरी मिळतं आणि जो जवळचा नाही त्याचं काय? मी बऱ्याच दिवसांनी बालमित्रांना भेटायला गेलो होतो आणि माझे जवळचे मित्र म्हणजे आपलं नेहमी म्हणजे लहानपणापासून उठबस असते, त्याला आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी मित्रांकडून मिळते असं समजूया. मी ही गोष्ट का सांगतोय तुम्हाला, ती थोडी फक्त बारकाईनं समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्या अगोदर सर्वांना नमस्कार, जय शिवराय. बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक व्हिडिओ पाहत चला, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. मी लहानपणीचे आमचे जे बालमित्र होते त्यांना सहज असल्या उन्हातानाचं कासेना, परंतु वर्षभर वेळ नाही मिळाला, भेटलो नाही म्हणून सहज भेटायला गेलो होतो. समाजकारण असू द्या, राजकारण असू द्या, व्यवसाय असू द्या किंवा त्यांच्यावर जी असलेली कौटुंबिक जबाबदारी असू द्या, बरेच जण आपल्या आपल्या कामात, व्यवसायात, नोकरीत हे व्यस्त आहेत. काही राजकारणामध्ये यशस्वी होऊ पाहतायत, काही जण व्यवसायामध्ये मोठे होण्याचा प्रयत्न करतायत आणि काही जण पिढ्यानपिढ्या जे आपल्या आईवडिलांनी जे काही उद्योग व्यवसाय त्यांना काढून दिलेले आहेत ते अजून चांगल्या पद्धतीने यशस्वी चालवण्यात मशगूल आहेत. मी एका मित्राला भेटलो, काय चाललंय काय नाही. ज्यांच्याकडे व्यवसाय आहे त्यांना शिक्षणाचं फारसं महत्व नाही असं मी म्हणणार नाही, परंतु मुलांना ते चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि लक्ष्मी नेहमी श्रीमंताच्याच घरात नांदत असते असं म्हणतात, ते काही वावगं नाही तरी सुद्धा. मी अशा मित्राकडे गेलो ज्या मित्राकडे स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आणि घरातल्या बायकोच्या किंवा मुलाबाळांच्या सपोर्टमुळे तो त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, पण शिक्षण
त्यानं सुद्धा शिक्षण घेतलं, परंतु शिक्षणामुळे नोकरी लागली पाहिजे किंवा तो यशस्वी झाला पाहिजे असं जरी खरं असलं तरी तो त्याच्यात झाला नाही. त्याची मुलं मात्र आज 10वीचा निकाल लागला आणि 94% घेतले. म्हणजे ज्या बापाला 10वीत 12वीत कधीच इतकं यश मिळालेलं नाही किंवा त्याच्या जवळच्या कुठल्याही मित्रांना. आमची अशी चर्चा सुरू होती, परंतु मी विचार करत होतो टॅलेंट कुठे आहे माहितीये का? गरीबाच्या घरात टॅलेंट आहे, सामान्य लोकांमध्ये टॅलेंट आहे. आणि ज्या मुलांना आपल्या आई वडिलांची परिस्थिती माहिती आहे आणि सगळ्यात जमेची बाजू ज्या मुलांना आपण पण आपल्या आई वडिलांसारखं गरिबीत न राहता आई वडिलांना आपल्या मुळे चांगले दिवस जर त्या ठिकाणी पाहायचे असतील तर आता आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, मेरिट मध्येच आलं पाहिजे. हे मी एका बाजूला पाहत होतो आणि म्हणजे अनुभवत होतो ते सगळं. दुसऱ्या बाजूला मात्र एक राजकारणामध्ये काम करणारा मित्र होता, त्याच्याशी भेटलो, बोललो. आज राजकारण कशा पद्धतीचं असतं तुम्हाला क्षणात कळेल. मित्रांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याला सगळं मिळतंय, पण अजून पण तो एखाद्या कार्यकर्त्याला मोठं करू शकलेला नाही. मग याला राजकारण किंवा स्वतः पुरतं मोठं होणं हे काय कामाचं आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आज कित्येक लोक आहेत फक्त याच्या त्याच्या मागे फिरून स्वतः पुरतं पद घेण्याचा प्रयत्न करतात, प्रतिष्ठा मिळवतात, पण एकही दुसरा नवीन माणूस मोठा करत नाहीत, होऊ देत नाहीत किंवा आपला सहकारी सुद्धा यशस्वी झाला पाहिजे असं कुणालाच वाटत नाही. पण त्या कार्यकर्त्याकडे एक मात्र वाईट गोष्ट असते की याच्यासारखा त्याच्याकडे पैसा नसतो. आज राजकारणामध्ये किंवा कुठलंही काम करायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही, किंवा जरी स्वतःकडे पैसा असला तरी तो घरातच द्यावा लागतो. घरातल्या लोकांची आर्थिक भूक भागल्यानंतर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तर मला सांगा, या सगळ्या गोंधळामध्ये यशस्वी कुणी व्हायचं? कुणाला संधी मिळणार? कष्टानं संधी मिळणार, जातीमुळे संधी मिळणार, की एखाद्याच्या मागे पुढे करून चापलुसी करून? आणि ग्रामीण भागामध्ये संधी मिळतेच कुठपर्यंत? मला शेवटी एवढंच सांगायचंय, तुम्ही स्वतः मोठे होत असाल, शुभेच्छा आहेत, पण दुसऱ्या सुद्धा कुणाला तरी मोठं होण्याची, प्रतिनिधित्व मिळवून देण्याची किंवा काहीतरी वेगळं करण्याची इतरांना सुद्धा संधी द्या. तुम्ही मोठे व्हाल आणि दुसऱ्याला मोठे कराल तरच तुमची किंमत असते. इतरांची किंमत ठेवली तर स्वतःची किंमत राहते, अन्यथा स्वतःला काडीची ही किंमत उरत नाही. याला व्यवस्था म्हणतात. आणि ही जर व्यवस्था बदलायची असेल तर कार्यकर्त्याची अवस्था सुद्धा बदलली पाहिजे, अन्यथा तुमची सुद्धा परिस्थिती बदलायला किंवा धुळीस मिळायला कुणाच्या इतर सल्ल्याची गरज नाही. म्हणून मी जर घडत असेल, मी जर काहीतरी घडवत असेल तर मी दुसऱ्याचं पण आयुष्य घडवलं गेलं पाहिजे. हे फक्त स्वप्न उराशी बाळगायचं. आपणही मोठे होऊ शकतो आणि दुसरा सुद्धा. दुसऱ्याला मोठं करण्याची फॅक्टरी आपल्या आसपास निर्माण झाली पाहिजे, तरच व्यवस्था परिवर्तनामध्ये इतरांचं परिवर्तन होऊ शकतं. अन्यथा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या हे फक्त स्वतःचं हित पाहतात, दुसऱ्याचं हित कधीच पाहत नाहीत. खरं आहे की खोटं आहे? नक्कीच मला तुम्ही सांगा कमेंट करून. जय शिवराय.